अच्छे संस्कार धारण करने में मेहनत लगती है और बुरे संस्कार आसानी से लग जाते हैं. ह्यामध्ये संस्कार म्हणजे सवय आधी लागते आणि मग संस्कार बनतात. तरी पुस्तकाच्या दुकानात गेल्या आणि तिथं बघितलंय का कधी की नकारात्मक विचार कसे करायचे किंवा निगेटिव्ह संस्कार किंवा सवयी कसे धारण करायच्या असं कधी बुक ऐकलंय? ऑलवेज नाही ना. कारण ह्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला आत्ताचं जे एन्व्हायरमेंट आहे ना ते प्रचंड निगेटिव्ह नकारात्मकतेने भरलेले आहे आणि तिथं आपल्याला पूर्ण फोकसिंग करायचं असतं आणि ते सध्याच्या काळामध्ये होत नाही आहे. त्याचं रिझन जे आहे आपल्या ब्रेनचं जे फंक्शन बनलेलं आहे ना त्या फंक्शनमध्येच आधीपासून अशी एक मॅन्युफॅक्चरिंग आहे की त्या पुरातन काळामध्ये जेव्हा व्यक्ती शिकारीला जायची आणि शिकारीला गेल्यानंतर जेव्हा त्या तलावामध्ये पाणी प्यायला हिंस्र प्राणी पण यायचे आणि व्यक्ती पण पाणी प्यायची. मग त्याच दोघं एकत्र पाणी प्यायला जात असताना जेव्हा व्यक्ती पाणी प्यायला जायची त्यावेळेस तो बघायचा की बाबा आजूबाजूला कुठला प्राणी तर नाहीये की जो माझ्यावर हल्ला करेल. आणि जेव्हा पाणी पित असताना त्याचे सगळे कान त्याचं संपूर्ण लक्ष आजूबाजूला एन्व्हायरमेंटला ठेवावं लागायचं नाहीतर त्याची शिकार झाली असती ना. आणि ह्या कारणासाठी आपल्या ब्रेनच्या मॅन्युफॅक्चरच्या डिफॉल्टमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आपलं लक्ष हे इतरत्र केंद्रित होत असतं आणि पूर्ण एकाग्र करणं आपल्याला अवघड जात असतं. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे ते म्हणजे ते काय म्हणतात, फर्स्ट यू मेक हॅबिट देन हॅबिट्स मेक्स यू. तर ह्यामध्ये करताना जर आपण बघितलं की नक्की सवयी कशा लागतात तर लहानपणापासून आपल्याला एक संस्कार दिले जातात, सवयी घातल्या जातात. जसं शाळेत जाताना शर्ट कसा घालायचा, शूजची लेस कशी बांधायची, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला आपल्याला केले जातात आणि ब्रेन काय करतो मग त्या गोष्टी ऑटोमॅटिक फंक्शनमध्ये मोडमध्ये टाकतो. त्याला माहिती आता हे रोजच करायचंय ना, मग तो रोज करण्यासाठी तो ऑटोमॅटिक गोष्टी करायला सुरुवात करतो आणि त्या रोजच्या दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण फिक्स करायला टाकतो. ते कॉम्प्युटरमध्ये कसं डाटा सेव्ह केला आणि व्यक्ती तसं त्याप्रमाणे आपण ओपन केले की ती फाईल येते, तसंच ब्रेनचं हे काम असतं. समजा जर असं जर नसलं असतं आणि तुम्हाला ऑफिसला जायचं आणि शूजची लेस बांधायची आहे, आपल्या ब्रेनमध्ये जर हे फंक्शन नसलं असतं तर तुम्ही शूजची लेसच बांधत बसला असता आणि ऑफिसचा वेळ गेलेला असता. आता हे संस्कार बनण्याचं अजून एक कारण आहे. ब्रेनमध्ये ना कोणतीही गोष्ट आपण बघतो तर ती आपल्या ब्रेनमध्ये ट्रिगर होते, त्याच्यानंतर आपण ती गोष्ट करतो, मग ते आपलं बिहेवियर बनतं आणि त्यानंतर त्याच्यातनं जो आउटकम येतोय ना तो त्याला रिझल्ट जो असतो ना तो त्याला फार अगदी इन्स्टंट रिझल्ट मिळालेला असतो ना तो त्याला फार भावत असतो आणि मग ती व्यक्ती ती गोष्ट वारंवार करते आणि अशा तऱ्हेने ह्या सवयी बनत असतात. उदाहरण जर घ्यायचं असेल, दोन मित्र गेलेत आणि एक मित्र आहे सिगरेट ओढत नाहीये आणि समोरचा जो आहे तो सिगरेट ओढतो आणि सिगरेट ओढताना त्याला बघतोय तो कश घेताना आणि त्याला तो रिलॅक्सेशनचा अनुभव येतोय. त्यालाही वाटतं आपण हे करून बघावं. मग त्याला जेव्हा कळतं ते सिगरेट ओढल्यानंतर रिलॅक्सेशनचा अनुभव होतोय, मग इथं काय मिळालं, इन्स्टंट रिलीफ, जे रिलॅक्सेशन. मग ब्रेन लगेच तो कॅप्चर करतो आणि व्यक्ती त्यानुसार इन्स्टंट रिझल्टच्या मागे धावत असते. अशाच आपल्या जीवनामध्ये अनेक सवयी असतात आणि त्या बदलण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती मेहनत घेणं गरजेचं असतं. तुमच्या सवयी काय दर्शवतात की तुमचं लाईफ कसं चाललंय, उदाहरणार्थ तुमची हेल्थ कशी आहे, तुमचं बँक अकाउंट कसं आहे, नाती कुणाबरोबर कशी आहेत, हे सर्व जे आहे जी अचिव्हमेंट तुम्ही जीवनामध्ये केलेली आहे ना ती केवळ आणि केवळ तुमच्या सवयीवरती असते. तुम्हाला वाटतं तुमच्या सवयी बदलायच्यात, तुमच्या जीवनात पण अशा काही सवयी असतीलही किंवा उशिरा उठायचं, त्याच्यानंतर एक्सरसाइज टाळाटाळ करणं, डाएटवरती फोकस न करणं, अशा अनेक गोष्टी असतात की आपण त्याला दुर्लक्ष करतो, टाळाटाळ करतो किंवा ती आपल्या जीवनात रेग्युलर सवय बनावी अशी आपल्याला कधी वाटत नसते, गरज नसते. वाटत असते खूप काही वाटतं आतून करायचं आहे, खूप माझ्या चांगल्यासाठी आहे, पण ते होत नाही आणि ती सवय बनली जात नाही. अशा काही प्रॉब्लेमला जर तुम्ही फेस करत असाल ना नक्कीच NLP सेशनची गरज आहे आणि त्या NLP सेशन माझ्याकडून घेतला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदाही होईल. आता ह्या सवयी का बदलायच्या
ह्याचं कारण जर कळालं तर नक्की तुम्हाला समजेल की अरे खरोखरच सवयीचा इतका गहरा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. केवळ जीवन नाही तर आपल्या परिवारावरती होत असतो, समाजामध्ये होत असतो. सवयी म्हणजे नक्की काय होतात? एखादी गोष्ट आपण नव्याने शिकतो आणि ते शिकल्यानंतर संस्कार बनतात. रोज बघा आपल्या घरामध्ये काही विधी करत असतो आपण कायम, आणि त्या विधी अशा असतात की पूजापाठ करणं किंवा धार्मिक ग्रंथांचं वाचन करणं किंवा एखाद ठराविक सणाला, आता गणपतीचा सण आलाय, गौरीचं आलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असता की गणपती आणल्यानंतर काय करायचे, त्याची पूजा कशी करायची, त्याची मांडणी कशी करायची, गौरीचं नैवेद्य, हे सगळं इत्थंभूत सगळं तुम्ही अगदी त्याच पद्धतीने प्रमाणे करता की जे तुमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही डिस्टर्ब नाही करत का? तर तो पडलेला एक संस्कार आहे आणि हा संस्कार मुळे तुमच्या पूर्वजांनी एकदा ना तर एकदा ते केलेलं आहे, दुसऱ्यांनी बघितलेलं आहे, दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये ते आलेलं आहे. म्हणजे पिढी बाय पिढी ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. असा हा संस्कार इतका मर्ज होतो अगदी पूर्णपणे, आणि त्याच्या इमर्ज झाल्यानंतरच त्या गोष्टी पूर्णतः बाहेर पडायला लागतात. मग जर आपल्या निगेटिव्ह सवयी किंवा नकारात्मक व्यसनांच्या विचारांच्या अधीनतेमध्ये गेला किंवा त्या नकारात्मक व्यसनांच्या अधीन, तर तो पिढी बाय पिढी जाणार नाही का? एखाद्याला सिगरेटचं व्यसन आहे, दारूचे व्यसन आहे, अशा इतक्या नकारात्मक संगदोषाचाही परिणाम त्याच्यावर असेल, तर जी मुलं आपल्यापेक्षा लहान असतात ते आपल्याला बघूनच अनुकरण करत असतात ना. मग आपण कसं करेल त्यानुसार मुलांचं सगळं वर्तन होत असतं आणि या पद्धतीने आपले संस्कार बनत असतात. म्हणजे आपल्या पूर्ण DNA मध्ये त्याचा पूर्ण उतरतो सगळ्या संस्कारांचा जो परिणाम आहे, जे हॅबिच्युअल, इमोशनल असो, फिजिकल लेवलला असो, त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या उतरल्यानंतर कधी कधी डॉक्टरकडे पण गेला तर मग विचारतात बघा, तुमच्या घरात कधी हा आजार कोणाला होता का? मग त्यावेळेस सांगावं लागतं, हो आमच्या आजीला होता, आमच्या आजोबांना होता. त्याचं कारण काय? तर हे अनुवंशिकता सुद्धा ह्या संस्कारामार्फत फॉलो होत असते. पण तुम्हाला वाटतंय ते आजच की तुमचे संस्कार काही जे आहे ते गरज आहे बदलण्याची, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ॲक्शन घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाका की खरंच मला अगदीच NLP सेशनची गरज आहे, मला मार्गदर्शन करा. तर त्यासाठी लक्षात ठेवा एकच वाक्य नेहमी, फर्स्ट यू मेक हॅबिट अँड देन हॅबिट्स मेक्स यू. धन्यवाद.